सर, पक्षाचा 26वा वर्धापन दिवस आहे, कशा पद्धतीने हा उत्साहपूर्वक साजरा होणार आहे पक्षाचा? राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व यश विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने दिल्याच्या नंतर येणारा 26वा वर्धापन दिन आजचा संबंध महाराष्ट्रामध्ये प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व स्तरावरील कार्यकर्त्या भगिनी, युवक युवती, पक्षाच्या वेगवेगळ्या सेलचे सर्व सन्माननीय पदाधिकारी साजरा करतायत। आज बरोबर दुपारी 3 वाजता राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकारी आणि पक्षाचे खासदार, आमदार, माजी खासदार, माजी आमदार, प्रमुख नेते, पक्षाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होणार। खासदार सुप्रिया सुळे यांचा स्टेटस खूप सध्या चर्चेत आहे। अन्याय सहन केला पाहिजे, जरी आपल्या समोर दिसत असेल तरी ते अन्याय घडतोय। दुसरी एक महत्त्वाची बाब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक होण्यासंदर्भात त्यांनी एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलं। आमची काही टाईमलाईन ठरलेली आहे, तुमच्याकडे काही प्रस्ताव आलाय का? नाही, आमच्याकडे कुठला प्रस्ताव आलेला नाही, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये त्या विषयाची कधी चर्चा झालेली नाही आणि येईपर्यंत संभवत नाही। एक भाग आता अन्यायाने वगैरे वगैरे जे काय म्हटलं गेलेलं आहे ते कशा संदर्भात म्हटलं गेलं याची काही मला माहिती नाही। नेमकं त्याच्यामधलं माहिती प्राप्त झाली असती किंवा त्याच्यात नेमकं कशाबद्दलचा अन्याय आहे हे व्यक्त झालं असतं तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्या संदर्भातलं पक्षाचं अधिकृत मत मी त्या ठिकाणी प्रदर्शित केलं असतं। पण एकत्रित येण्यासंदर्भात सध्या काही ज्या चर्चा सुरू आहेत, आपल्याला आवडणार आहे का जर दोन्ही पक्ष एक होत असतील? कारण तुम्ही अध्यक्ष आहात पक्षाचे। माझ्या आवडीनिवडीचा प्रश्न नाही, हा व्यक्तिगत प्रश्न नाही। दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सामूहिक निर्णय घेतला इंडियामध्ये सहभागी होण्याचा। मी वारंवार स्पष्ट केलं, आज वर्धापन दिनाच्या निमित्ताने सुद्धा स्पष्ट करतोय की 2014 सालापासून भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये जाण्याचा निर्णय अनेक वेळेला पक्षामध्ये सातत्याने त्यावेळेला झाला। निर्णयाच्या अंमलबजावणीच्या आसपास आम्ही पोहोचलो आणि निर्णय त्यावेळेला बदलले गेले। का बदलले गेले, कशामुळे गेले त्याच्या तपशिलामध्ये मी जाऊ इच्छित नाही, पण नंतर दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा एक विचार नक्की केला की स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या भावना त्यांनी ज्या कालावधीमध्ये व्यक्त केल्या होत्या की बहुजन समाजाच्या व्यापक हितासाठी सत्तेमध्ये असलं पाहिजे, हा सत्तेमधला सहभाग एनडीएमध्ये जाऊन करण्याचा आम्ही निग्रही विचार केला। पण त्याचबरोबर आमचा धर्मनिरपेक्ष विचार, शिवशाहू फुले आंबेडकर होता, याला जराही बाधा येणार नाही या भूमिकेतून आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो आणि उद्याच्या भविष्यातली आमची वाटचाल ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमितभाई शाह यांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्येच सतत राहणार आहे। पुण्यात दोन्ही ठिकाणी वर्धापन दिन सोहळा आहे, तुमचा वर्धापन दुसरा राष्ट्रवादीचा वर्धापन दिन नाही, शेवटी प्रत्येक राजकीय पक्ष आपापला वर्धापन दिन साजरा करत असतो। खरं आहे की एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 10 जून 1999 रोजी स्थापन झाला। आज निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षाला मान्यता दिलेली आहे, स्वाभाविकपणाने आपला वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार प्रत्येकाला लोकशाहीच्या माध्यमातून आहे। 2014चा तुम्ही उल्लेख केला की त्यावेळेस निर्णय झाला होता, ऐन वेळी वेगळा निर्णय झाला। असं आतापर्यंत म्हणजे आता 2014 ते 2025 10-11 वर्षांचा कालावधी असे किती वेळा प्रयोग झाले होते, म्हणजे झाले होते का मुळात, आणि किती आणि विनाकारण या सगळ्या प्रक्रियेमध्ये अजितदादाच बदनामीच्या फेरीमध्ये राजकीय दृष्ट्या, बाकी कुठलं नाही, विनाकारण करण्याची भूमिका त्या वेळेला कदाचित कळत कदाचित न कळत झाली असेल, पण तो विषय आज संपलेला आहे। एक ठाम भूमिका घेऊन एक निर्धार करून आमचा सत्तेमधला सहभाग, एनडीएमधला सहभाग हा विचारपूर्वक आणि आमच्या ध्येय धोरणावरती कायम विश्वास ठेवत झालेला आहे। परंतु तुम्ही म्हणतायत सर 2014 पासून अनेक प्रयोग झाले, दादांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणी केला दादांना बदनाम करण्याचा प्रयत्न? कारण की सातत्यानं कोणतीही घटना घडली तर दादांवरतीच प्रश्नचिन्ह जो आहे तो या राज्यामध्ये उपस्थित केला जातो। दादांचं नाव खराब करण्याचं कुणी का काम केलं आहे? मी कुणी केलं असं काही म्हणत नाही, काही गोष्टी अध्यारूत असतात। एक, दादांच्या नेतृत्वाला बदनाम करण्याची भूमिका वारंवार या राज्यामध्ये घेतली जाऊन सुद्धा राज्यातल्या जनतेचा विश्वास दादांच्या वरती दिवसेंदिवस अधिक दृढ होत गेला। विधानसभेच्या निवडणुकीतलं यश
एक हाती दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी सामुदायिक प्रयत्नातून मिळवलं याचं उत्तर त्यांनी दिलेलं उत्तर देण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही. पवार साहेबांचं एक आर्टिकल छापून आलं होतं, खरं तर तिथून ती चर्चा सुरू झाली. त्यांना एक पाऊल पुढे टाकलेलं आहे, तुम्ही त्यांचं स्वागत करा. पवार साहेब राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. गेले 60 वर्ष 6 दशकं राज्याच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये आहेत. या देशाच्या राजकीय केंद्र स्तरावरच्या राज्य स्तरावरच्या अनेक घडामोडीमध्ये त्यांचं योगदान प्रचंड राहिलेलं आहे. त्यामुळे त्यांनी व्यक्त केलेल्या कुठल्याही भावनांशी बद्दल मी माझी प्रतिक्रिया देणार नाही. तटकर साहेब, लक्ष्मण हाकेंनी आज म्हटलंय आजचा दिवस हा काळा दिवस राष्ट्रवादी ज्यांची दृष्टी काळी आहे त्यांना काळा दिसेल. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.